मराठवाड्याच्या राजकीय आणि सामाजिक पटावर एक नवा वाद उफाळून आलाय, तो म्हणजे मराठा विरुद्ध बंजारा समाजाच्या ताकदीचा. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी थेट इशारा देत हा मुद्दा चांगलाच पेटवलाय. मराठा समाज मोठा की बंजारा समाज या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं, मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवा. याच विधानानं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्यांनी हैदराबाद गॅजेट, ऐतिहासिक पुरावे, मंडल आयोग आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील अनुसूचित जमातींची यादी या सर्व मुद्द्यांचा आधार घेत बंजारा समाजाच्या हक्कासाठी ठाम भूमिका मांडलीय. त्याचवेळी छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवरही जोरदार टीका करत आम्ही ओबीसी येडे आहोत का असा संतप्त सवाल केला आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. याच विषयावर आज सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शिवानी पाटील आणि तुम्ही पाहताय आजचा आवाज. मराठवाड्यात तहानलेल्या माळरानांपासून ते उंबरठ्यावरच्या संकटांपर्यंत शेतकऱ्यांच्या वेदनांनी आकारलेला एक संघर्षशील प्रदेश. इथली मातीचे कणही अन्यायाविरुद्ध पेटायला तयार असतात. आणि आज हेच मराठवाड्याचं हृदय पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या वादळात धगधगतंय. पण आता या लढ्यात एक नवीन खेळाडू समोर आलाय. कोण? तर बंजारा समाज. बंजारा समाजानं आपली सामाजिक आणि राजकीय मागणी इतकी ठामपणे मांडलीय की मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागण्या फक्त तेच ऐकत आहेत. हे समजण्याइतकंच नाही तर विरोध आणि मागणी यांच्यात एका नव्या अर्थाची मर्यादा निर्माण होतीये. बंजारा समाज आज फक्त अल्पसंख्याक समुदाय नाही, तर तो एक शक्तिशाली राजकीय गट बनतोय, जो आरक्षण, प्रमाणपत्र, सामाजिक ओळख आणि सार्वजनिक नोंदी यांसारख्या प्रत्येक प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे ठेवतोय. ज्येष्ठ ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांच्या विधानांमुळे वातावरण चांगलंच तापलंय. एवढंच नव्हे तर राठोड यांनी पुढे असं म्हटलंय की तिसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानामध्ये एसटीची लिस्ट आहे. उत्तर भारतात आम्हाला बंजारा नाही म्हणत. वसंतराव नाईक हे देखील बंजारा होते. नाईक ही पदवी आहे, तो समाज म्हणून पण ओळखला जातो. शेड्यूल्ड ट्राईबच्या लिस्टमध्ये आम्ही अजून देखील आहोत. मंडल आयोगानं पण सांगितलं की या समाजाला आम्ही ओबीसीमध्ये ठेवतो, पण हा समाज शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्टचा दर्जा प्राप्त करतोय म्हणून कर्नाटकात आम्ही कास्टमध्ये आहोत. बिहारमध्ये आम्ही शेड्यूल्ड ट्राईबमध्ये आहोत. शासनानं लवकरात लवकर आमचा समाज शेड्यूल्ड ट्राईबमध्ये असल्याचा GR काढला पाहिजे. आम्हाला अनेक ठिकाणांहून पाठिंबा येतोय. मराठवाड्यात एका खासदाराने बंजारा समाजाविना निवडणूक लढवून दाखवावी आणि विजयी होऊन दाखवावं. मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्टपणे म्हटलंय. खरं तर या समाजाच्या या मागण्या फक्त कागदोपत्रीच नाहीयेत, तर समाजामध्ये आंदोलन, मोर्चा, बैठका, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदन आणि राजकारण्यांच्या विधानांमध्ये बदल होत आहेत. मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेटनुसार परवाना प्रमाणपत्रांचा प्रश्न निर्माण झाल्यावर बंजारा समाजानंही तशीच न्यायोपेक्षा व्यक्त केली आहे. जर मराठा कुणबी असतील तर बंजारा समाजालाही त्याप्रमाणे न्याय हक्कानं मिळावा, हा दावा त्यांच्या वक्तृत्वाचा केंद्रबिंदू आहे. शिवाय राजकीय आणि सामाजिक परिणाम मोठे असल्याची शक्यता आहे. एकीकडे जर सरकारने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात न्याय दिला तर सामाजिक असमानता कमी होण्याची अपेक्षा आहे. परंतु दुसरीकडे या निर्णयानं मराठा आरक्षणाच्या समस्येतील समीकरण बदलू शकतात. आरक्षणाचा कोटा आणि समाजातील विविध गटांमधील प्रतिस्पर्धा वाढू शकतात. याशिवाय न्यायाधिकार, न्यायालयीन उपाय, पुरावे आधारित निर्णय प्रक्रिया यांची पारदर्शकता तसेच प्रमाणपत्रांच्या नोंदीच्या विषयातील विवाद हे सगळे भाग भलतेच गरम विषय मांडलेत. असो, पण महत्त्वाचं म्हणजे खरंच मराठवाड्यात बंजारा समाजाची ताकद नेमकी आहे तरी किती? तर बंजारा समाजाला केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही मोठी ताकद आहे, कारण ते अनेक मतदारसंघात प्रभावी भूमिका बजावतात. मराठवाडा हा प्रामुख्याने शेतकरी समाजाचा प्रदेश असला तरी बंजारा समाजानेही विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर महत्त्वाच्या पदांवर बंजारा समाजाचे लोक सक्रिय आहेत. त्यामुळे ते अनेकदा निवडणुकीत निर्णायक ठरतात. राजकीय क्षेत्रात बंजारा समाजाची ताकद यामुळेच वाढलीय की ती अनेक वेळा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतात. अनेक वेळा बंजारा समाजाने एकत्र येऊन स्वतःच्या हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी मोठ्या